रेडियो सिटी पॉडकास्ट ग्लॅमर पॉड आरजे आकांक्षा सोबत. अगदी 5 मिनिटांमध्ये बारीक दिसण्याच्या टिप्स तुम्हाला हव्या आहेत का? तर मग ऐकत रहा ग्लॅमर पॉडचा आजचा आपला हा एपिसोड. आता कसं आहे ना, बारीक दिसायचं म्हटलं की सगळ्यांची कानं टवकारली. हो, म्हणजे बारीक होण्यापेक्षा बारीक दिसणं आपल्याला सगळ्यांना जास्त महत्त्वाचं असतं, नाही का? ग्लॅमर पॉडमध्ये आरजे आकांक्षा तुमच्यासोबत आहे. आणि या आजच्या आपल्या भागामध्ये आता सणवार आलेले आहेत. आपल्याला बऱ्याच ठिकाणी छान तयार होऊन जावं लागणार आहे, साडी नेसावी लागणार आहे. आणि यामध्ये आपला सगळ्यात मोठा कन्सर्न जो असतो तो असतो की यार माझं वजन वाढलेलं आहे, कसं करू? मला बारीक तर दिसायचंय, बारीक व्हायचंय नाही, बारीक दिसायचंय. आणि यावरती सगळा गोंधळ आपला आउटफिट निवडण्यावरती सुद्धा होतो. साडी नेसताना सुद्धा, साडी नेसली ना तर मी खूप एकदम बाईसारखी दिसते यार, खूप जास्त एजेड असल्यासारखी दिसते, असं सुद्धा बऱ्याच लोकांची कंप्लेंट असते. सो साडीमध्ये सुद्धा कसं बारीक दिसायचंय यावरती आज आपण बोलणार आहोत. आणि त्या संदर्भातल्या काही टिप्स ज्या आहेत त्या मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. बाय द वे, डिस्क्लेमर असं आहे की मी कधीही हेल्दी बॉडी इमेजलाच प्रमोट करणार आहे. मी कधीही असं म्हणत नाही आहे की थोडंसं हेवी असणं किंवा ओव्हरवेट असणं हे चांगलं आहे, नॉट ॲट ऑल. आपण आपल्या फिटनेसकडे लक्ष दिलंच पाहिजे. आपण बारीक असणं म्हणजे हेल्दी असणं असं न मानता आपले ओव्हरऑल बॉडी फंक्शनिंग जे आहे ते व्यवस्थित आहे की नाही, आपल्याला कसले आजार तर नाही आहेत ना, याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. आणि ऑफकोर्स जेव्हा आपण ओव्हरवेट असतो तेव्हा आपल्याला बरेच आजार लागण्याची शक्यता असते. महिलांमध्ये तर युजली PCOD आहे, PCOS आहे, थायरॉइड आहे, आणखी बरेच काही इश्यूज जे आहेत ते येऊ शकतात. त्यामुळे फिट असण्याकडे जरा जास्त लक्ष दिलं पाहिजे इन्स्टेड ऑफ फिट दिसण्याकडे. पण कसं आहे ना, आता आपण अगदी 10 दिवसांमध्ये 10 किलो वजन वगैरे कमी करू शकतो का? नाही करू शकत. आपण स्वतःवरती सुद्धा प्रेम केलं पाहिजे आणि ती एक सेल्फ कॉन्फिडन्स घेऊन सुद्धा आपल्याला वावरता आलं पाहिजे. येणारे आता काही सणवार आहेत, ऑगस्ट सुरू झालेला आहे, श्रावण सुरू झाला आहे आणि यामध्ये इथून पुढे अगदी दिवाळी दसरा होईपर्यंत एकामागे एक काही ना काही सणवार जे आहेत ते येणार आहेत. आणि त्याच्यामध्ये आपल्याला तयार होण्याची गरज जी आहे ती खूप पडेल. सो यासाठी जेव्हा आपण साडी नेसतो तेव्हा साडीमध्ये आपण कसं कॉन्फिडंट फील करावं, कसं आपण बारीक दिसावं किंवा असं आपण छान शेपमध्ये दिसावं असं आपण त्याला म्हणूयात. आणि त्यासाठीच्या काही टिप्स ज्या आहेत त्या मी आज तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात पहिली टिप म्हणजे साडीचा कलर. आता एखादी साडी निवडताना आपल्याला माहीतच आहे की ब्लॅक कलरचे कपडे घातले की आपण दिसायला अगदी छान फिट दिसतो, स्लिम ट्रिम जे काही आपण म्हणतो तसं दिसतो. तसंच साडीचा कलर निवडताना सुद्धा आहे. जर का तुम्ही डार्क कलरची साडी निवडली तर त्यामध्ये आपला शेप जो आहे तो छान दिसू शकतो. ब्राईट कलरच्या साडीमध्ये युजली काय होतं किंवा पेस्टल कलर्समध्ये युजली काय होतं, असं एक इल्युजन क्रिएट होतं की समोर दिसणारा जो काही माणूस आहे, व्यक्ती आहे, ती समोर दिसणारी व्यक्ती थोडीशी हेवी आहे किंवा थोडीशी ओव्हरवेट आहे असं सुद्धा दिसू शकतं. थोडंसं जास्त लाईट कलर्समध्ये हा एक कॉमन इश्यू आढळतो. सेम टाइम जेव्हा आपण डार्क कलर्स निवडतो तेव्हा आपण त्याच्यामध्ये बारीक दिसू शकतो. त्यामुळे साडीचे कलर निवडताना थोडेसे डार्क कलर म्हणजे डार्क ग्रीन, नेव्ही ब्लू असेल किंवा डार्क पिंक असेल, डार्क असा मरून असेल, रेड असेल, जांभळा असा डार्क कलर असेल, कुठलेही डार्क कलर्स तुम्ही निवडू शकता साडीमध्ये असं छान फिट बारीक स्लिम ट्रिम दिसण्यासाठी. पुढची टिप म्हणजे साडीचे काठ जे आहेत ते कशा पद्धतीचे असावेत. साडीच्या काठांवरती सुद्धा ना खूप जास्त डिपेंड करतं की आपला वरचा भाग जो आहे शरीराचा तो किती मोठा दिसेल किंवा तो किती छोटा दिसेल. जेव्हा आपण जाड काठांची साडी घेतो म्हणजे थोडेसे ब्रॉड काठ असतात, अशी जेव्हा आपण साडी नेसतो त्याचा इव्हेंच्युअली पदर सुद्धा काढताना त्याचा काठ मोठा असल्यामुळे पदर सुद्धा मोठा निघतो, थोडासा वाईड असा निघतो. आणि जेव्हा आपण वाईड पदर काढतो एखाद्या साडीचा तेव्हा आपलं जे शोल्डर आहे ते आहे पेक्षा त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त ब्रॉड दिसायला लागतं. आणि मग ओव्हरऑलच आपला लुक जो आहे आपण आहोत त्यापेक्षा थोडेसे जास्त हेवी दिसायला लागतो. त्यामुळे साडी निवडताना त्याचा काठ जो आहे तो काठ थोडासा बारीक निवडायचा. आणि पदर बनवताना तो पदरच्या जेव्हा आपण निऱ्या करतो आणि ज्या पद्धतीनं त्याला आपण प्लीट्स बनवतो त्या प्लीट्स सुद्धा आपण जर का थोड्याशा बारीक बारीक बनवल्या, अर्थातच पदराचा जो काठ आहे तो बारीक असल्यामुळे त्याच्या प्लीट्स ज्या आहेत त्या सुद्धा बारीक बारीक होतील. आणि जे काही इल्युजन एक तयार होणार आहे ब्रॉड काठामुळे, ब्रॉड असण्याचं, ते नॅरो काठ जेव्हा असतील तेव्हा आपलं पदर तसाच निघेल आणि आपले प्लीट्स जे आहेत ते तशा नॅरो तयार होतील आणि ते एक इल्युजन क्रिएट होईल की आपण स्लिम ट्रिम असे आहोत.
पुढची आणखीन एक टिप म्हणजे जेव्हा आपण साडीचा परकर चूज करतो ना, तेव्हा काय करतो की आपला युजली कॉटनचा परकर असतो किंवा एक ट्रेडिशनल परकर, पेटीकोट ज्याला आपण म्हणतो, ते कसे असतात, थोडेसे फुगलेले असतात. कॉटनचे असतील ते आणखी जास्त फुगलेले असतात. आजकाल थोडेसे सॅटिनमध्ये सुद्धा काही परकर जे आहेत ते येतात, तर ते आपण निवडू शकतो. किंवा त्यातल्या त्यात आणखीन एक सुंदर गोष्ट आजकाल मार्केटमध्ये आली आहे, ती म्हणजे बॉडी शेपवेअर किंवा साडी शेपर ज्याला आपण म्हणतो. तशा पद्धती जर का तुम्ही पेटीकोटच्या ऐवजी, परकरच्या ऐवजी शेपर्स जर का तुम्ही यूज केले, तर त्यामुळे सुद्धा असं तो एक छान फिशकट आलेला असतो त्या शेपरमुळे. आणि आपलं बस्ट लाईन असेल किंवा आपलं हिप लाईन असेल, आपली कंबर असेल, तर ती छान चोपून चापून जेव्हा साडी बसते त्या पद्धतीनं आपण साडी नेसू शकतो. आणि चोपून चापून बसल्यामुळे आपली फिगर जी आहे ती एक्सेंच्युएट होते, म्हणजे आपली फिगर जी आहे ती छान उठून दिसते. आणि साडी मस्त बसलेली असते, त्यामुळे आपण आहोत तसे छान दिसतो. उगाचच खूप इल्युजन क्रिएट करून आपण ओव्हरवेट किंवा खूप इल्युजन क्रिएट करून आपण अगदीच अंडरवेट असं आपण दिसत नाही. पुढची टिप म्हणजे जेव्हा आपण साडी नेसतो ना, तेव्हा प्रयत्न करा की एकसंध एका कलरची साडी आपण नेसूयात. आजकाल ते हाफ अँड हाफ पद्धतीच्या साड्या आलेल्या आहेत. खाली एक वेगळाच रंग असतो, पदराचा एक वेगळाच रंग असतो. आणि यामुळे काय होतं, एक जर का आपण कलर थिअरी पाहिली तर त्यामुळे असं एक इल्युजन क्रिएट होऊ शकतं की आपली हाईट कमी जाणवतं त्याच्यामध्ये. एकसंध एक कलर मोनोक्रोमॅटिक जर का आपण लुक तयार केला की ब्लाऊजचाही एकच कलर आहे, पूर्ण साडीचा एक कलर आहे, तर आपली हाईट जी आहे ती जास्त दिसते. आणि अर्थातच तुम्हाला माहिती आहे की जेव्हा हाईट जास्त असते तेव्हा जाडी दिसत नाही. हाईट जर का कमी असली तर शरीरानं जाड नसलेली व्यक्ती सुद्धा जाड दिसू शकते किंवा ओव्हरवेट दिसू शकते. त्यामुळे एकसंध एका कलरची साडी किंवा ॲटलिस्ट साडीचा पूर्ण एक कलर आणि ब्लाऊज थोडासा कॉन्ट्रास्ट असा जरी निवडला तुम्ही, तरी सुद्धा ते फायदेशीर ठरू शकतं. आणि ऑफकोर्स म्हणजे दिसायचं कसं बारीक, दिसायचं कसं फिट, यासाठीच्या या टिप्स आहेत. पण बारीक होण्यासाठीच्या जर का टिप्स तुम्हाला पाहिजे असतील किंवा फिट होण्यासाठीच्या टिप्स तुम्हाला पाहिजे असतील, तर याआधीचा एक पॉडकास्ट सुद्धा आहे, तो सुद्धा तुम्ही ऐका आणि तशा पद्धतीनं तुम्ही स्वतःला मेंटेन करू शकता, फिट होऊ शकता. पुढची आणखीन एक टिप ती म्हणजे जेव्हा आपण युजली साडी वेअर करतो त्यासोबत छान हिल्स वेअर करा, म्हणजे त्रास होणार नाही, कम्फर्टेबलही असतील अशा पद्धतीचे ज्या हिल्स सुद्धा आहेत मार्केटमध्ये. स्टिल्टोज वगैरेच डायरेक्ट घालण्यापेक्षा थोडेसे ब्लॉक हिल्स वगैरे असतात की जे पायांसाठी सुद्धा थोडेशा कम्फर्टेबल असतात आणि हाईट सुद्धा आपल्याला देतात. अशा पद्धतीच्या हिल्स तुम्ही घातल्या तर अर्थातच मागचा मुद्दा जसा आपण डिस्कस केला तसंच साडी नेसल्यानंतर हाईट जेव्हा आपली जास्त दिसते तेव्हा आपण आहोत त्यापेक्षा थोडंसं कमी दिसतो किंवा आपलं वजन जे आहे ते थोडंसं कमी दिसतं. सो या काही एक बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही फॉलो करू शकता. आणि हो, जाता जाता आणखीन एक महत्त्वाची शेवटची बोनस टिप मी तुम्हाला सांगते. साडी निवडताना साडीचं फॅब्रिक जे आहे ते अशा पद्धतीचं निवडा की जे अंगाला चोपून चापून छान असं बसेल. सॅटिनच्या साड्या असतील, सिल्कच्या साड्या असतील, काठापदरामध्ये सुद्धा सॅटिन असेल किंवा जॉर्जेटच्या काही साड्या असतील ज्या अशा छान बसणार आहेत किंवा शिफॉनच्या साड्या असतील, अशा काही साड्या जर का तुम्ही निवडल्यात तर त्या छान अंगाला चोपून बसतील आणि ते एक इल्युजन क्रिएट होईल. ॲक्च्युली आपण बारीक किंवा ॲक्च्युली आपण अगदी स्लिम ट्रिम होणार नाही, पण आता लगेच जायचं आहे ना 2 दिवसांनी फंक्शनला किंवा 8 दिवसात सगळे फंक्शन्स जे आहेत ते सुरू होतील, तर ते 8 दिवसात असं काही अनहेल्दी करून वजन कमी करण्यापेक्षा अशा पद्धतीनं तुम्ही काही गोष्टी ज्या आहेत त्या मॅनेज करू शकता. आणि अर्थातच तुम्ही तुमच्या फिटनेसवरती सुद्धा काम करू शकता आणि ते सुद्धा शांततेमध्ये काम करू शकता. घाईघाईमध्ये करून कुठलीही गोष्ट होणार नाही चांगली. त्यामुळे या काही बेसिक टिप्स ज्या आहेत त्या तुम्ही फॉलो करा. कॉटनच्या साड्या ज्या खूप जास्त फुगणार आहेत अशा लोकांनी अवॉइड कराव्या, ज्या ऑलरेडी हेवी वेट आहेत किंवा थोडेसे ओव्हरवेट आहेत अशांनी. आजचा हा आपला पॉडकास्ट ग्लॅमर पॉडचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे नक्की तुम्ही मला सांगू शकता RJ आकांक्षा 007 इंस्टाग्रामला फॉलो करून. आणि तुम्हाला काही टॉपिक्स जर का मला सजेस्ट करायचे असतील तर तेही तुम्ही मला कळवू शकता इंस्टाग्रामला मेसेज करून. बाकी आजच्या एपिसोडसाठी इतकंच. भेटूयात आपण ग्लॅमर पॉडच्या पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत आकांक्षासोबत ऐकत रहा ग्लॅमर पॉड. रेडियो सिटी पॉडकास्ट ग्लॅमर पॉड RJ आकांक्षा सोबत.